अनेक ओबीसी संघटनाने बैठका झाल्या आणि त्यामध्ये जे आहे ते आपण ऍक्शन घेतला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. हॅलो, चालू आहे. त्या दृष्टीने असणारं त्यांनी वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला पाहिजे असं त्यांचा आग्रह होता. त्यांच्या आग्रहाला मान करून आरक्षण बचाव यात्रा असं आयोजित केलेली आहे. ही यात्रा 25 जुलैपासून सुरुवात होईल. मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी पहिली भेट राहील, मानवंदना राहील. दुसरं जे आहे ते त्याच दिवशी फुलेवाडा जो आहे पुण्यामध्ये, महात्मा फुलेंच्या स्मृतींना तिथे असणारा अभिवादन केला जाईल. रात्रीचा असणारा मुक्काम जो आहे तो कोल्हापूरला केला जाईल. कोल्हापूरला आणि 26 जुलै हा महत्त्वाचा दिवस आहे. शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा ही 26 जुलैला केली. शाहू महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करून कोल्हापूरपासून ही यात्रा सुरुवात होईल. सव्वीस तारखेला ही यात्रा शाहू महाराजांचं स्मारक आहे तिकडनं सुरुवात होईल. रूट त्या दिवसाचा असा राहील: हातकणंगले, जयसिंगपूर, सांगली, आणि मिरज. सत्तावीस तारखेचा असणारा जो रूट आहे तो सांगोला, पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर असा हा मग मराठवाड्यात प्रवेश होईल. मराठवाड्यातून विदर्भात जाईल, विदर्भातून पुन्हा मराठवाड्यात येईल आणि याची असणारी सांगता 7 किंवा 8 तारखेला आम्ही निश्चित करत नाही आहे, कारण का एखादा दिवस पावसाचा अधिक पावसाचा आला तर मग आम्हाला दौरा पुढे करावा लागेल. ऑगस्ट 7 किंवा 8 ऑगस्टला याची असणारी सांगता ही आम्ही औरंगाबाद या ठिकाणी करणार आहोत आणि दुपारी 12 वाजता औरंगाबादला जाहीर सभा 7 किंवा 8ला त्या ठिकाणी घेतल्या जाईल. उद्देश हाच आहे की परिस्थिती जी आहे ही अत्यंत चांगली नाही. छगन भुजबळ यांच्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं किंवा छगन भुजबळ यांचे शब्द वापरायचे असतील तर नामांतरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नामांतराच्या वेळेस जी परिस्थिती निर्माण झाली होती तीच परिस्थिती आता मराठा आणि ओबीसी यामध्ये झाले अशी परिस्थिती आहे.
हे मी दुर्दैव त्या ठिकाणी मानतो.